भिवंडी तालुक्यातील दापोडे गावात ज्येष्ठ ग्रामस्थांच्या पुढाकाराने श्री महादेवी ग्रामविकास समितीची स्थापना करण्यात आली आहे। या समितीच्या अध्यक्षपदी सरपंच रीना हरदास पाटील यांची निवड करण्यात आली आहे। त्याचबरोबर उपाध्यक्ष, सचिव, कायदेविषयक सल्लागार, सहसचिव असे विविध पदे ग्रामस्थांना बहाल करण्यात आली आहे। भविष्यातील गावाचा विकास डोळ्यासमोर ठेवून तसेच गावातील भ्रष्टाचारास आळा घालण्यासाठी ही कमिटी स्थापन केली गेली असल्याची माहिती उपस्थित ग्रामस्थांनी दिली आहे। त्यासाठी माझ्या फोनवरती तुम्ही जो आज रिस्पॉन्स दिलेला आहे त्याच्याबद्दल मी शतशः तुमचे आभारी आहे। आदरणीय व्यासपीठ, ग्रामस्थ मंडळ, महिला मंडळ, तुमचे खरोखर मनापासून आभार मानते मी की तुम्ही माझ्यावर विश्वास दाखवलात आणि आज तुम्ही ते हजेरी दाखवली। मनात एक धाकधूक होती की प्रोग्राम सक्सेस होतोय की नाही, कारण की गेली 20-25 वर्ष जी कमिटी स्थापना करायची ती काही होत नव्हती। पण आज आपण भरत भाऊंनी सांगितल्याप्रमाणे गरिबी काव्याप्रमाणे करावं लागलं, त्याच्यासाठी पण नाईलाज झाला। कारण की आपली गाव सभा होऊन मला वाटतं 8 ते 10 दिवस जास्त झालेले, पण एकाही सदस्यांनी मला फोन करून विचारलं नाही की मॅडम आपल्याला कमिटी बनवायची आहे, कसं करायचं, काय करायचं। शिवाय गावसभेमध्ये उपस्थिती सुद्धा दिलेली नाहीये। पण तिथे ग्रामस्थांनी प्रश्न केले की सदस्य कुठे, तिथे हा उत्तर देणं जरुरी पडलं की जिथे ज्याला गावाची कळकळ आहे तो इथे, तुम्ही मला बाकी प्रश्न विचारू नका सदस्य का नाही येत म्हणून। त्याच्यामुळे गावातून बरेच प्रश्न आले की तुम्ही स्थापना कशी केली, कोणाला कमिटी विचारलं। तर जे आपले ज्येष्ठ आहेत, समाजसेवक आहेत, आपले वरिष्ठ आहेत, माजी आजी सरपंच आहेत, त्यांना विचारूनच ही स्थापना आपण करायचा निर्णय घेतला। गावासाठी आज या हॉलमध्ये जेवढी मंडळी भरलेली आहेत, मी एकेकाला अक्षरशः म्हणजे नावाने सुद्धा सांगू शकते यांची मनं भरलेली आहेत, म्हणून आज या कमिटीमध्ये त्यांची नावं घेण्यात आलेली आहेत। ज्यांची मनं भरलेली नाहीत त्यांचा मी विचार केलेला नाही, कारण की 115 सर्वे नंबरची गोष्ट असताना पर्सनली जाऊन त्यांना व्हिजिट देऊन परस्पर सगळं ठरवून घेऊन गावाचा विचार का नाही करत लोक। त्यामुळे मी गावसभा लावली की गावाच्या समोर सगळे विषय मांडा, जे काय असेल ते गावासमोर होऊ दे, त्या लोकांना इथे ठेवायचंय नाही ठेवायचं गाव निर्णय घेईल, तो आमचा निर्णय असेल। पण ही स्थापना करण्यासाठी अजून एक मोठा विचार यामागचा की हा जो भ्रष्टाचार चालू आहे तो थांबवणं जरुरी आहे। आणि मी सगळ्यांना शब्द देते, आज आपली ही समिती आपण जी स्थापना करणार आहोत ती रजिस्टर होईल आणि या कमिटीला तो बरोबरीचा म्हणजे बरोबर डिसिजन घेण्याचा अधिकार आहे जो ग्रामपंचायत कमिटीला असतो। कारण की ग्रामपंचायत कमिटी जर आजपर्यंत गाव कमिटी नव्हती म्हणून मनमानी कारभार भरपूर झालेले। आज करोना सारखा म्हणजे प्रादुर्भाव असताना आपल्या गावची म्हणजे 3 ते 3.5 करोड वार्षिक उत्पन्न असताना सुद्धा जेव्हा आपण सरपंच झालो तेव्हा 21,000 रुपये शिल्लक होते। त्या परिस्थितीमध्ये पावसाळा सुरू झाला, गावाच्या फंडामध्ये पैसे नाही, अशा वेळेस करायचं काय। विजय भाऊ सारख्या प्रतिष्ठित अशा व्यक्तींनी पुढाकार घेतला, त्यांना मी फक्त एक फोन केला, भाऊ फंडामध्ये पैसे नाहीये, आपल्याला नालेसफाई करायची। त्यांनी एकाही क्षणाचा वेळ फुकट न घालवता त्यांनी पूर्ण ती नालेसफाई केली। आज गावामध्ये पाणी शिरलं नाही आणि मी खरोखर त्यांना धन्यवाद बोलते की पैसे अजूनही त्यांना पोहोचलेले नाही, तरी सुद्धा त्यांनी ते काम केलेलं आहे। करोनाचा प्रादुर्भाव होता, घरची प्रत्येकाची परिस्थिती असते नसते माहिती नाही, पण अशाही गोष्टी आपल्याला गावकीच्या तर्फे म्हणजे आपल्याला ग्रामपंचायत फंडातून लोकांना मदत करण्याची वेळ होती। अशा वेळेस गावाच्या फंडामध्ये पैसे नाही, अशा वेळेस पण भाऊंनी टेस्ट करण्यासाठी प्रत्येकाला म्हणजे ज्याला टेस्ट करायची असेल त्यांना प्राधान्य म्हणजे देऊन त्यांनी स्वतः पैसे त्यांचे दिलेले, तेही नाव गुपित ठेवून। भाऊंना मी फोन केला, भाऊ असं नका करू, तुम्ही काम करताय, सत्कार्य करताय, तुमचं तुमच्या नावावरच राहू दे, याच्या मागे बाकी लोक क्रेडिट खाणारी आहेत, तसं नका होऊ देऊ। म्हणून त्यांनी ती मला हे दिली की तुम्ही नाव जाहीर करू शकता। त्याचप्रमाणे महेंद्र भाऊंनी गणपतीमध्ये टेम्पो सर्व्हिस फ्री दिली। अशी गावासाठी कितीतरी कामं करणारी आज इथे माझ्या समोर जी बसलेली मंडळी ही खरोखर गावासाठी झटणारी आहे, त्यांची नावं मी कमिटीवर घेतली। आणि कमिटी का होऊ नये, कमिटी फक्त आपण आज रजिस्टर करतोय, काहीतरी सुरुवात करतोय, ज्याला कोणाला इंटरेस्ट आहे त्यांनी नावं द्या, आम्ही नाही म्हणतच नाही आहोत कोणाला, पण त्याला विरोध का,
का आतापर्यंत स्वतःची मनमानी मोनोपोली चालवली तीच चालू ठेवायची अजूनपर्यंत? गावाचा विकास करायचाच नाही. कुठे जातात मग वर्षाचे 3-3 करोड रुपये जातात कुठे? आपल्याला जर गावकीसाठी आपला पैसा वापरता नाही येत तर ते पैसे जातात कुठे? याचा जाब विचारेल कोण? त्याच्यासाठी ही गाव कमिटी आहे. भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी ही गाव कमिटी आहे. तुमचे काय विषय असतील ते मांडा बिंदास तुम्ही. ते गाव ग्रामपंचायत कमिटी जवळ आपल्याला नेता येतील. बरोबरीचा अधिकार राहील आपल्या गाव कमिटीला. कारण की आतापर्यंत 15 वर्ष झाली तलावाचं काम करायचंय कोणी पुढाकार घेत नव्हता. आजही आपण काम पूर्ण करून दाखवलं. सदस्य सांगतात काम करून दाखवलंय पण टेंडर नाही काढला, आम्ही पैसे काढून नाही देणार. अरे तुम्ही काम दिसते त्याचे पण पैसे देत नाही, मग बिनकामाचे पैसे कसे काढतात? त्याला तुमची परवानगी आहे का? हे जो भ्रष्टाचार चालू आहे ना तो थांबणं जरुरी आहे. आज आपण घरपट्टी भरतो, पाणीपट्टी भरतो, हे आपल्या कष्टाच्या रक्ताच्या कमाईचे पैसे आपण तिथे भरतो आणि हे लोक यांना गाड्या घेण्यासाठी वगैरे ते पैसे वापरतील. ते तुम्हाला मान्य होईल का? नाही. याच्यासाठी ही कमिटी स्थापना करणं जरुरी होतं. कारण की जर आपल्याला 115 बाबत आपल्याला निर्णय काही घ्यायचे असतील तर तुमची कमिटी जर आपल्या बरोबर असेल, आतापर्यंत गावामध्ये जी कामं झालेली नाही, आपण एकजुटीने जर काम केलं तर कुठलंच काम अशक्य नाहीये. आता माझ्याकडे वेळ किती आहे किती नाही मलाही माहिती नाही, पण अध्यक्ष या नात्याने मी ही स्थापना करते की पुढे वाटचाल सुरू होऊ दे या कमिटीची आणि जे काय मिळायचं ते गावाला मिळू दे. त्याच्यामध्ये खूप म्हणजे फायदा होण्यासारख्या गोष्टी आहेत. बऱ्याच प्रमाणात म्हणजे मार्गदर्शक जर योग्य असला ना तर साधा दिवा असतो तो पण सूर्याच्या प्रकाशाप्रमाणेच काम करतो आपल्यासाठी. हे प्रत्येकाने विचार केला पाहिजे. हा पद आहे नाहीये पण गावाचा विकास, गावाचा साथ तोच आमचा विकास. हा जर विचार प्रत्येकाने केला ना तर प्रत्येकाची म्हणजे मेंटॅलिटी पण वर येईल आणि बरोबर गाव डेव्हलप होईल आपला. की आपला एवढा पैसा वेस्टेज कुठे जातोय त्याचा जाब विचारायची हिंमत ठेवायची. एखाद्याला घाबरतो, एखाद्याला दबकून राहतो, कुठे गेला एवढा पैसा का नाही विचारत गाव सभेमध्ये. एखादा विचारतो त्याला गप्प केलं जातं, एखादा अर्ज करतो त्याला मागे घ्यायला लावला जातो. हे असं नको. इथे सर्व पक्षातली लोक आहेत. आपण पक्षपात केलेला नाहीये कोणता. गाव कमिटी करताना खूप बर्डन दिलं सगळ्यांनी, पण आज स्थापना करून दाखवायची हे ठरलेलं होतं. त्याच्यासाठी म्हणजे कसं असतं प्रत्येकाची समजदारी ही खूप इम्पॉर्टंट असते. याला अर्जुनाला आणि दुर्योधनाला गुरु सेम होता, पण काय ऐकायचं आणि काय नाही ऐकायचं हे ज्याचं त्याला कळायला हवं. त्याच्यामुळे तुमचा सगळ्यांचा पाठिंबा असेल तर आपण काय करू नाही शकत अशी कोणतीच गोष्ट नाही. आपण पुढेपर्यंत जाऊन जी गोष्ट उद्दिष्ट माहीत झालं असेल, आज इतके वर्षे जे आपलं स्वप्न होतं, जे आपल्याकडे आपण कमिटी निवडून देतो त्यांच्यावर नियंत्रण राहावं किंवा कसा मला वाटते 30 वर्षापूर्वी जयप्रकाश नारायण लोकप्रतिनिधी आपण निवडून देतो पण त्यांच्या मन मानेप्रमाणे ते कारभार करतात. कोणाचं ऐकत नाही. कधी बाबा मीटिंग लावायची का काय करायची हे सगळं अनियंत्रित सत्ता ज्याला म्हणतात अशा प्रकारे चालू आहे. अशा ज्या काही गोष्टी होऊ नये त्याच्यासाठी आपण एक जी आज ग्रामविकास समिती स्थापन करत आहोत. या समितीच्या नियंत्रणाखाली तर आपण पुढचं इलेक्शन कशाच्या निवडणूक करायची काय करायची विचार निर्णय करून कसे प्रतिनिधी निवडले जातील आणि ते कसे स्वर्ग न लागता नियंत्रण कसे राहतील याच्यावर एक वचक राहावं किंवा एखादा आपल्या मनमानीप्रमाणे वागत असला तर अशा प्रतिनिधीला परत पाहून येईल का याच्यावर आपण आज या कामासाठी समिती स्थापन करीत आहोत. आणि मला वाटते मिळून बरंचसं काय केलेलं आहे त्याचं पण भान आपल्या लोकांनी ठेवलं पाहिजे. आणि चांगलं तुम्ही हे केलेलं आहे की कमिटी निवडायची, त्या कमिटीच्या नेतृत्वाखाली गावाचं काम चाललं पाहिजे. पण आजची परिस्थिती अशी की निवड झाली की कोणी कोणाचं ऐकत नाही. एक वेळ होती दक्षता कमिटीमध्ये मी होतो, गजानन विठू पाटील होते, शांताराम पाटील होते, तुळशीराम गळू होते. त्यावेळेला बँकेचं अकाउंट गावकीचं होतं आणि मी जेव्हा अध्यक्षपद सोडलं तेव्हा ते पासबुक रामनाथ रघुनाथ पाटील त्यावेळेस सरपंच होते त्यांच्या ताब्यात करून टाकले. शिल्लक जास्त होती 1500 ते 2000 असतील, पण त्यावेळेला ती पद्धत होती की गावाला एक हिसाब द्यायचं वगैरे पद्धत होती. आज तशी काय पद्धत दिसत नाहीये. कृपया आपण सर्वांनी गावाचा विकास साधायचा आहे
सगळ्यांनी मिळून केला पाहिजे. आणि त्याच्याकरता ज्या काही आपल्या गावठीच्या इमारती वगैरे आहेत त्याच्यासाठी ट्रस्ट वगैरे असं नेमून बरेच वेळा आपण चर्चा करतो. ट्रस्ट वगैरे नेमून त्याच्या मार्फत सगळं कारभार पाहिलं पाहिजे. तर मंडळ आणि ट्रस्ट त्याच्यामध्ये फरक आहे. आणि ट्रस्टी जे असतील ते तुम्ही ठरवा किंवा 3 वर्षांनी 5 वर्षांनी बदलायचं वगैरे असलं तरी ठरवा. पण आपल्या गावासाठी आपण सर्वांनी मिळून चांगलं काम केलं पाहिजे. ह्या गावासाठी पूर्वीच्या लोकांनी सुद्धा फार मेहनत घेतली. मला आठवतं मी पहिली शाळा बांधली, माझ्या सहकार्याला पण आठवतं की त्यावेळेला लोकांनी भात जमा केलं. ज्या लोकांच्याकडे भात जमा करण्याची कुवत होती अशा लोकांना गावातून वाईस वगैरे टाकलं 5-6 वर्ष. म्हणजे फार परिस्थिती वाईट होती. पण अशा परिस्थितीत सुद्धा आपल्या गावाने एकता दाखवली आणि एक संघ राहून चांगलं काम केलं, चांगलं म्हणजे प्रयत्न केले. आजही आपण ते करू शकतो. आज आपल्याकडे चांगलं म्हणजे उत्पन्नाचं साधन आहे आणि अशा याच्यातून आपण चांगलं काम करू शकतो. आपण सर्वांनी मला इथे बोलायची संधी दिली त्याबद्दल आपले सर्वांचे धन्यवाद. त्याच्यामध्ये अनेक प्रकारे आपल्याला निधी वगैरे काही गोळा करतो, त्याच्यात आपण अनेक विकासाची कामं सुद्धा करू शकतो. यासाठी आपण ट्रस्टी नेमणं आवश्यक आहे आणि चांगले अनुभवी व्यक्ती वगैरे असे नेमून ट्रस्टी स्थापन करावी. आणि त्या जेणेकरून आपण आमचा उद्देश आहे जो गावाच्या सगळ्या वास्तू या गावाच्याच राहिल्या पाहिजे, त्यासाठी तो आपला साध्य होईल. तसेच आपली इमारत जी शाळा आहे आता बांधली त्यावेळेला 2 आल्या होत्या आपल्याकडं. त्यावेळेला एक आली तर मी सेक्रेटरी सचिव होतो. आम्ही गावठी फंड होता आलीचा वगैरे, त्या आलीच्या फंडातून ते पैसे प्रत्येक वर्षाला आम्ही गोळा करायचे, त्याच्या लोकांना जमा करायचे. आणि दुसऱ्या आलीच्याकडे त्यांचा फंड नव्हता, तर त्यांनी स्वतःहून काही भात करून काय करून ते गोळा करून आणि आमच्या आलीच्या याच्यात फंडात आम्ही तो पैसा जमा करतो. ही आज मोठी इमारत पहिले पत्र्याची होती, त्याच्यानंतर मोठी इमारत आपण तयार केली. अशा या सहकार्यातून आपण सगळे काम केलेले आणि अशा प्रकारे आपण जर गावाचा विकास करायचा आपण एकत्र काम केलं सर्वजणांनी तर नक्कीच गावाचा विकास होईल आणि गाव चांगल्या प्रकारे होईल. आपल्यासाठी आपल्या गावचे सरपंच मॅडम तसेच गजानन दादा चौधरी तसेच बालाराम काका वगैरे आपण येथे किती दिवस आपली इच्छा होती. आपण मागच्या आता जी कमिटी झाली होती त्यामध्ये पण आपण 5 वर्षापूर्वी कमिटी स्थापन करा म्हणून आपण बराच प्रस्ताव मांडला आपण आणि सगळ्यांनी हो पण दिला आणि तयार पण झाली. पण नंतर काही ते झाले नाही. पण मला असं वाटतं की आता झाली सुरुवात तर आपण चांगलं करूया. पुढे ज्या अडचणी असतील गावाच्या त्या सोडवण्याचा आपण प्रयत्न करूया. आपण आता तुम्हाला माहित नाही आम्ही आमच्या वेळेला जेव्हा मी पहिला सदस्य झालो होतो त्यावेळेला माझ्याबरोबर गजानन पाटील दादा होते, बलिराम चौधरी काका होते. पण त्यावेळेला असा गावाची काही अशी हे नव्हती, घरपट्टी नव्हती किंवा काही उत्पन्नच नव्हता. 8,000 मला वाटते घरपट्टी असेल आणि सरकारची काही ग्रँड 45,000 रुपये काहीतरी येत होती ती संजय गांधी निराधार योजनेमध्ये. परंतु त्यावेळेला आपण हे मंदिर बांधला 9 लाखाचा, त्यावेळेला मंदिर 9 लाखाचा बांधले. त्याच्यासाठी आपले माझ्याबरोबर माझे सहकारी दीनानाथ पाटील सतत असायचे. का कुठे कमी पडलेलं लगेच आम्ही कोणाची जवळ जायचो, बाबा रेती टाक, खडी टाक. हे सगळे आपली कमिटी पण आपली जोरात होती त्यावेळेला. कारण सर्व असे एकत्र राहायचे, गाव पण एवढा प्रोत्साहित होता की त्यावेळेला सर्व एकत्र यायचे. आम्ही सर्व कामं करायचो. शाळा बांधली रोडवरची, ती पण आपण त्यावेळेला बांधलेली आहे. म्हणजे काही उत्पन्न नसताना आपण जर त्यावेळेला असं करू शकतो तर आता जर आपल्याजवळ एवढं उत्पन्न आहे तर आपण काय करू शकतो. त्यासाठी हे नियोजन झाले पाहिजे आपल्याला. आणि हे नियोजन झाले ना त्यासाठी गाव कमिटीची आवश्यकता आहे. आणि ही गाव कमिटी आपण स्थापन आता करणार आहोतच. पण या गाव कमिटीच्या अंडरमध्ये आपण ग्रामपंचायत झाली हे असे हे जे दुसरे हे असतील ते आपण त्यांच्या अंडरमध्ये ठेवू. कारण ग्रामपंचायतची निवडणूक झाली तर काय होते, 10 जण सदस्य निवडतात किंवा 9 जण, ते नंतर ग्राम कमिटीला विचारत नाही. पण अशा गोष्टी झाल्या नाही पाहिजे. कोणी पण होऊ देत, पण ग्रामपंचायतची कमिटी राहील त्यांनी त्या कमिटीवर नियोजन केलं पाहिजे. नियोजन असं, कारण कसं होते त्या लोकांनी नियोजन केलं ना तर गावातली कुठलीही काम एकदम चांगल्या प्रकारे होतात आणि पुऱ्या विभागामध्ये आपण नंबरला जाऊ शकतो. त्यावेळेला आम्ही अख्ख्या गावामध्ये कॉन्क्रिटीकरण केला होता काही उत्पन्न नसताना. खास प्लॅन वगैरे आला होता त्यावेळी थोड्याची मदत केली.
असे त्यावेळेला आम्ही भरपूर अशी कामं केली गावामध्ये कॉन्क्रीट वगैरे. पण आता जी आपल्याला जी कामं व्हायला पाहिजे ती होत नाही. पण त्याच्यासाठी गाव कमिटी आवश्यकता आहे. कारण ग्रामपंचायत आहे ना तेवढं लक्ष देत नाही. देतात ते लक्ष, सगळीच लोक नाही देत. त्याच्यात 1-2 लोक असतात ते कामं करतात, पण त्यांना तेवढं तिथं सहकार्य मिळत नाही आणि त्यामुळे ते त्यांच्या परिधी करतात, पण ते पण मागे पडतात नंतर. आणि म्हणून मला असं वाटतं की आपली जी आता जी घरपट्टी याच्यावर जर आपण नियोजन केला आणि आणखी काही आमदार फंड असतो, खासदार फंड असतो, अशा सगळ्या ज्या आपण ग्रँड असतात या घ्यायला पाहिजे. आपण काही घेतच नाही कोणाची. कारण आपल्याकडे बघा ना तुम्ही, आता कपिल पाटील साहेबांनी रांजणी सारख्या गावाला 2 कोटी 3 कोटी रुपये दिले, तालवार सारख्या गावाला 4 कोटी रुपये दिले. म्हणजे असे कुठून ना कुठून तो ग्रँड आणून देतो. आपण का नाही करू शकत? आपण एक मोठा प्रोजेक्ट करू शकतो. आपण आपल्याला तलावामध्ये फिल्टरेशन टाकू शकतो, पॉवरचा मोठा प्रोजेक्ट टाकू शकतो आपण, सोलर पॅनेलचा. अशा ज्या ग्रँड आमदार फंडात खासदार फंडात कोणी का नाही असेल, आपल्याला काही घेणं देणं नाही पक्षाची वगैरे. आपल्याला गावाची मतलब आहे, गावाला काय विकास होईल त्याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे सगळे. कारण ही कमिटी बनली तरच ते शक्य आहे, नाही तर मग नंतर त्याला पाठ्य फुटतात. म्हणून कमिटी ज्या अंडरमध्ये सगळं झालं पाहिजे. आणि कमिटी भले ग्रामपंचायत जर निवडून आली तर तिने ग्रामपंचायतचा कारभार बघावा, पण ग्राम कमिटी असते त्यावेळी काय करायला पाहिजे, एक आपली गावाची कमिटी त्यावेळी काय करायला पाहिजे. आता गुरुचरणसारखा प्रश्न आहे, तलावासारखा प्रश्न आहे, मंदिर आपलं आहे, 2 मंदिर आहेत, शाळा आहे, हे सगळं आपले ट्रस्ट वगैरे स्थापन करून आपण नावावर केली पाहिजे. कारण हे सगळं आपण केलं नाही तर आपल्याला नंतर त्रास होणार आहे. उद्या नगरपंचायत आली तर आपल्याला सगळं आपण असेच घरी बसणार आहोत आणि त्यांच्या परवानगी घेऊन आपल्याला ते कार्य करायला लागेल. कुठली जी जाहीर करता येत नाही ते गरिबी गावात किंवा गुपित करावी लागते. कारण 15-20 वर्ष आपण जाहीर मिटिंग घेऊन ही कमिटी करण्याचा प्रयत्न केला, पण त्या कमिटीला कुठेतरी यश न आल्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला. आणि काही लोक ही कमिटी होऊच नये हे त्यांचं म्हणजे नेहमीच राहिलेलं एक म्हणजे काम आहे. आणि आज सुद्धा म्हणजे 2 दिवसापूर्वी वेगळा मेसेज फिरत होता की हे जे म्हणजे की इकडे मीटिंग आहे तिकडे मीटिंग आहे. आता सरपंच मॅडम म्हणजे आता गावाने सदस्य निवडून दिलेले आहेत आणि सदस्यांनी सरपंच निवडून दिलेला आहे. म्हणजे सर्व म्हणजे प्रमुख माणूस हा सरपंच या गावचा आहे. आणि त्यांनी जर समजा निर्णय घेतला असेल तर त्या निर्णयाच्या पाठीमागे सदस्यांनी राहायला पाहिजे. सदस्यांच्या पाठीमागे गाव आहेच, कारण गावानेच त्यांना निवडून दिलेला आहे. तर असं कुठेतरी म्हणजे दिशाभूल करण्याचा प्रयत्न 1-2 दिवसापासून चालू आहे. आज त्या स्वतः मॅडम त्यांनी एवढी मेहनत घेतलेली या कमिटीच्या मागे. प्रत्येक जो कमिटीवर मेंबर घेतलेला आहे त्यांनी त्या मेंबरला स्वतः फोन केलेला आहे. आजपर्यंत तुम्ही या 25 ते 50 वर्षात ग्रामस्थांना फोन करून सल्ला विचारणारे सरपंच कधी झाले नाही. काही अपवाद सोडले, काही सरपंच तशा त्या पद्धतीने गावाला घेऊन चालले पण आणि त्यांच्या अजून चांगली कामं पण झाली. पण या मॅडमनी ज्या म्हणजे या मॅडम जे सरपंच आहेत याने गावच्या लोकांना फोन करून त्यांना विचारलं की तुम्ही या गाव कमिटीवर किंवा काम करण्यासाठी तुमची इच्छा आहे की नाही आहे, किंवा तुम्हाला जर आवड असेल किंवा तुमचं नाव म्हणजे काही गावातल्या नागरिकांनी सुचवलेलं आहे, तुम्ही स्वतःहून त्या कमिटीमध्ये इच्छा तुमची आहे की नाही आहे. त्यांनी स्वतःहून ती इच्छा दाखवली आणि मॅडमने त्यांना परत मग या सत्कारासाठी आज बोलवलेलं आहे. खरोखर मॅडमचं जेवढं धन्यवाद करा किंवा गावाच्या वतीने आभार मानाल तेवढं कमीच आहे. करोनाची लागण गावात आता एखाद्या परिवारामध्ये एकाला लागण झाली का त्याच्या पूर्ण परिवाराला लागण होते किंवा त्याच्या पूर्ण परिवाराला क्वारंटाईन केलं जातं. मग त्या परिवाराला जर काही आर्थिक मदत आपल्या ग्रामपंचायतीच्या वतीने किंवा समजा आपल्या काही मंडळाच्या वतीने जर आपल्याला करता आली, कारण समजा एका घरात 5 माणसं आहेत आणि एकाला जर लागण झाली तर ते 4 माणसांना क्वारंटाईन होऊन तो एक हॉस्पिटलला असतो, त्याच्याकडे बघणारा कोणी नसतो किंवा त्याच्यावर लक्ष देणारा कोणी नसतो. जर अशा वेळेला जर आपल्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून त्यांना काही निधी मिळाली किंवा म्हणजे आता जर समजा एखाद्या घरामध्ये 4-5 पेशंट पण आता आपण बघितले झालेले आहेत. जर एखाद्याचं बिल जर 50,000 लाख रुपयाच्या घरात गेलं तर तो माणूस 5 लाख रुपयाच्या घरातून कुठून भरणार आहे. तर असा विषय होता. तर मग आपल्या ग्रामपंचायत फंडामध्ये किती फंड आहे तर तिथे सांगण्यात आलं 50,000 आणि 5 करोडची ग्रामपंचायत आणि आपल्या फंडात 50,000. 50,000 म्हणजे ही परिस्थिती का आली. आज पिंपळासारखं गाव आहे, ग्रामपंचायत आहे, तिथे अतिशय चांगली मुलं म्हणजे सरपंच सदस्य आहेत.
एकदम तरुण मुलं आहेत आणि त्या मुलांनी म्हणजे कमी उत्पन्न असताना सुद्धा 1.5 कोटी रुपये डिपॉझिट आहे. म्हणजे डिपॉझिट 1.5 कोटी ठेवून म्हणजे बाकीचं जे सगळी कामं तर त्यांची चांगल्या पद्धतीने चालू आहेतच, पण 1.5 कोटी रुपये डिपॉझिट आहे आणि त्या डिपॉझिट मधून येणाऱ्या व्याजातून सुद्धा ते दुसरी कामं करतायत. म्हणजे अशी ही ग्रामपंचायत, तर आपली जी ग्रामपंचायत आज 15 ते 18 कोटी समजा म्हणतायत, 18 कोटीचं जर कलेक्शन असेल तर 18 कोटी म्हणजे जर आपल्या हातात असतील तर आपण या 5 वर्षात येणाऱ्या समजा जर चांगलं नियोजन केलं या गाव कमिटीच्या वतीने तर या म्हणजे महाराष्ट्रात नाही आपण या देशामध्ये ही ग्रामपंचायत आदर्श ग्रामपंचायत म्हणून किंवा स्वयंभू ग्रामपंचायत म्हणून आपण मान्यता मिळवू शकतो. कारण सगळ्याच गोष्टी आपण स्वतः करू शकतो आणि म्हणजे जसं भाऊदादा म्हटले की पॉवर प्लांट असेल, पाण्याची योजना असेल, या सगळ्या गोष्टी आपण स्वतःच्या करू शकतो. आपल्याला कुठलीही शासकीय योजनेचा लाभ न घेता आपण तीच योजना किंवा तेच पैसे त्यांना दुसऱ्या कुठल्या आदिवासी भागामध्ये वगैरे पाठवता येतील अशी समजा जर संकल्पना आहे आणि खरोखर मॅडमने ही संकल्पना पुढे येऊन आणि त्यांनी अतिशय चांगलं काम केलं आहे. म्हणजे खरोखर मी त्यांचं परत एकदा धन्यवाद मानतो आणि सर्वानुमते सगळ्यांनी या मॅडम सरपंच मॅडम यांच्या बरोबर राहून ते जे करतील मग त्यांच्याकडे किती काळ आहे हे निश्चित त्यांनाही सुद्धा माहिती नाही, पण जेवढा काही काळ त्यांच्या बरोबर त्यांचा आहे त्यांनी सगळ्यांनी म्हणजे ग्रामस्थ म्हणून आणि गाव कमिटी म्हणून त्यांच्या बरोबर राहावं ही सगळ्यांना मी विनंती करतो. आणि आपण आता जे काही आपण महादेवी ग्रामविकास समिती स्थापन करतोय याच्या नावावर केल्यानंतर आपल्याला कोणाचीही गरज लागणार नाहीये. हे सर्वात महत्वाचं आहे ही कमिटी स्थापन करण्यासाठी. आणि ही कमिटी स्थापन होऊ नये म्हणून भरतदादांनी सांगितलं की प्रत्येक वेळेस गावसभा लावा. गावसभा लावल्यानंतर मग मीच अध्यक्ष का, तूच अध्यक्ष का, तो का नाही. इथे प्रत्येकाला अधिकार आहे आणि खरंच ज्याच्यामध्ये कॅपॅसिटी आहे, काम करण्याची हिंमत आहे, तो लहान असो किंवा ज्येष्ठ असो, श्रेष्ठ असो, कोणी असो, तो या कमिटीवरती काम करेल. आता आपण मॅडमकडे जी नावं आहेत, ज्याचं कोणाचं नाव असेल नाव द्या, मला कमिटीवरती काम करायचे सदस्य म्हणून त्याचं नाव घेतलं जाईल. मॅडम बरोबर आहे. ही कमिटी कुठली आता मला कालपासून मला पण बरेच फोन आले की हे जे चाललंय ते कसं काय, हे काही चुकीचं नाहीये. इथे कोणालाही पैसे खायचे नाहीयेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जसं मागे दक्षता कमिटी होती आणि खरंच काकांनी बरोबर सांगितलं त्यावेळेस दक्षता कमिटीला बरोबर घेऊन काम केली जात होती. आज ग्रामपंचायतमध्ये जो काही विषय निघाला कोरोना संदर्भात 50,000 आहे. मी सरपंच पण सोडत 35 लाख रुपये होते. एका महिन्यामध्ये ते पैसे निघालेले आहेत. मला दिवाळीचे मिठाईचे पैसे काढून दिले नाही. तो विषय समजा आमच्या बोलतात ना ते आपसात वाद आहे, वाद असू दे, पण तुम्ही गावाचा विकास करा, पैसे काढा. एवढी मोठी ग्रामपंचायत वर्षाला 3 करोड आणि जर का तुम्ही निधी आणाल ते वेगळे. म्हणजे जर का 18 करोडची बोलतो तर आपण ती 25 करोड रुपये घेऊ शकतो. जसं बालकाकांनी म्हणून सांगितलं गावाचा विकास करायचा असेल तर राजकारण बाजूला ठेवा. निवडून आल्यानंतर तो सदस्य कुठल्या पक्षाचा नसतो, त्याला गावातून कुठूनही फोन येतो. मग तो असं म्हणतो का मी शिवसेनेतून निवडून आलो म्हणून, नाही, तो सर्वपक्षीय असतो. मग जर का आमदार फंड, खासदार फंड, भरपूर फंड आहेत, त्याचा फॉलोअप घ्या, ते पैसे आणा. म्हणजे जे आपण बोलतोय की आपली ग्रामपंचायत 18 करोडची आहे ते आपण 25 करोड रुपये नेऊ शकतो. आज तलावात आपण जे सुशोभीकरण केलेलं आहे, आज पण तिथे अजून खूप काही आपण करू शकतो. फक्त एस्टिमेट तयार करायचा आणि पाठपुरावा करायचा. कित्येक करोड रुपये आपल्याला तलावासाठी मिळू शकतात. तलावाचं पाणी पूर्ण आपण गावामध्ये शुद्ध करून गावासाठी पूर्ण पाणी देऊ शकतो. आज आपल्याला लाख ते 1.25 लाख, 1 लाख, कधी 1,10,000, 1,15,000 असं नळाचं बिल येते, पाण्याचं बिल येते, स्टेमचं. एवढे पैसे आपल्याला वाचू शकतात जर आपण तिथून पाणी आणलं तर. हाच एक डोक्यात विचार करून मी 2 दिवसापासून सरपंच मॅडमला फोन केला आणि ती विहीर साफ केली. 2 दिवस आपल्या गावामध्ये पाणी नव्हतं. विहीर साफ केली, कोणाला वाटलं मोटर लावली, गेलं 10-12 घरामध्ये पाणी. ती विहीर स्वच्छ केली. तशीच विहीर आपली तलावाची पण शुद्ध करायची. जसं आता सांगितलं की ते तलावाचं पाणी आपल्याला इकडे आणायचं आहे. अजून एक विचार करा सर्वांनी, त्या तलावामध्ये किती घाण आहे. त्याच्यामध्ये जो केमिकल येतोय त्या केमिकलचे रिपोर्ट माझ्याकडे आहे. सरकार मान्य लॅबमधून त्यांनी रिपोर्ट तयार केलेला आहे. मोंजिनीस आणि डाईट यांच्या विरुद्ध मी तक्रार सुद्धा दाखल केलेली आहे प्रदूषण नियंत्रण बोर्डाला. मी त्या हजारे साहेबांना फोन केला तर इकडनं गाव मला फोन येतात. म्हटलं काय तुम्ही सर्टिफिकेट घ्या त्यांचं आणि ते बघा. आता ते
तलावाचा लिलाव केला आपण, तलावाचं पाणी जर घाण झालं तर त्याला जिम्मेदार कोण? सगळ्या गोष्टीचा विचार करायचा आहे. ही जी गाव कमिटी असेल तिला दक्षता कमिटी नाव द्या, एखाद्या ट्रस्टचं नाव द्या, त्या कमिटीवरती हे सगळे प्रॉपर्टी तर जाणारच आहे, पण हे जे तलावाचं आहे, गावामध्ये जे काही जेवढी काही कामं आहेत, जे आपली ग्रामपंचायत येणाऱ्या काळामध्ये 2-2.5 महिने आहेत आपले, त्यानंतर कदाचित प्रशासन लागू शकतंय 6 महिन्यासाठी, 3 महिन्यासाठी, जे काय असेल ते. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला की इलेक्शन लागेल, या कमिटी मार्फत आपण इलेक्शन लढवू शकतो. गावाच्या हितासाठी जे निवडून येतील त्यांनी या कमिटीच्या अंडरमध्येच काम करायचं. असं केलं तर ते ग्रामपंचायतची जे फंडाची जी कीड लागली ना ती थांबेल. माझ्याकडे सगळे प्रूफ आहेत. हा जो ग्रामसेवक आहे आपला, हा मनमानी करतोय, कुणाच्या इशाऱ्यावरती नसतोय. ठराव घेतलेले आहे, काही ठराव आहेत, मी नाव घेतो मोहन शांताराम पाटील यांचं. त्यांना त्यांच्या बिल्डरने त्याचा अधिकार दिला नाही. 10 जणांचा ठराव आहे, मग 10 जण ठरावाचं ग्रामसेवकाला काम करायला प्रॉब्लेम काय? जे काही कायदेशीर कारवाई होईल आम्ही समर्थ आहोत त्यासाठी. तरी सुद्धा ग्रामसेवक त्याची मनमानी करतोय, कुणाच्या इशाऱ्यावरती काम करतोय, सरपंच ऐकत नाही. हे असं जे काही चाललेलं आहे हे जर थांबवायचे असेल तर ही कमिटी, आणि आता थोड्या वेळानंतरच मॅडम 2 शब्द बोलतील, नावं डिक्लेअर करतील, पण परत सर्वांना विनंती आहे, आज इथं आहेत, काही जण नाहीयेत, काही कामासाठी गेले असतील, त्यांची इच्छा असेल येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये त्यांनी सुद्धा नाव द्यावं सदस्य म्हणून या कमिटीवरती, त्याचं नक्कीच नाव घेतलं जाईल. माझ्यातून जे मी जे काही बोललो, काही चुकीचं बोललो असेल तर मला माफ करा. एवढं बोलून मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कार्यक्रम असायचा 11 ते 2-3 वाजेपर्यंत माईकवर असतो, बरोबर आहे. गुरुच्यामुळे मला थोडंसं तेवढा एक स्लॉट मिळाला की आता माझं काम करता येईल, चांगला तयार झालेला आहे, बरोबर. सांगायचा मुद्दा असा आहे की माझ्या गावासाठी मी माझ्या हाताला काम सोडेल, माझा क्लास पण बदलत ठेवेल, माझी नोकरी बदलत ठेवेल, पण जर माझ्या गावाचा जर हित असेल, माझ्या गावाचा विकासाचा मुद्दा असेल तर मी कमी नाही. मग तुम्ही मला सांगितलं की आपल्याला मंत्रालयात जायचंय, मंत्र्यांची चर्चा करायची, मी तयार आहे. तहसीलदाराकडे जायचंय, मी तयार आहे. कलेक्टरकडे जायचंय, मी तयार आहे. चला बोला, बरोबर. यासाठी मी गावासाठी नेहमी तत्पर असणार. माझं जेवढं त्याचं नॉलेज असेल, जितके मला कायदे माहिती असतील, जितक्या गोष्टी मला माहिती असतील, तेवढ्या मी माझ्या गावासाठी 100% वापर. मागच्या काही वर्षापूर्वी माझे सरपंच नंदन पाटील साहेब यांची चर्चा झाली होती माझी एकदा, की एक GR आला होता गावामध्ये मंदिरे तोडण्याचा, बरोबर आहे. रस्त्यामध्ये एखादं मंदिर येत असेल ना तर ते तोडण्याचं, आणि ही कारवाई सुरू पण झाली होती. बऱ्याच ठिकाणी असं काम सुरू पण झालं होतं, मात्र नंतर काही लोकांचा विरोध झाला आणि शासनाचा हा जो काही कायदा आला होता, जो काही पत्र आलं होतं ते रद्द झालं. ते का झालं असेल रद्द? ज्या वेळेला लोक एकत्र गेले असतील की बाबा हे आमचं सध्याचं स्थान आहे, त्यावेळेला शासनाला विचार करावा लागला आणि शासनाने ही गोष्ट ऐकून हा नियम बाजूला केला, हे परिवर्तन बाजूला केलं, बरोबर. आज खऱ्या अर्थाने एक छानशी सुरुवात केली की फक्त 115चा विषय हा एकत्रीकरणासाठीचा नाही, तर आपली शाळा असेल, आपल्या गावातलं प्राथमिक आरोग्य केंद्राचं उपकेंद्र असेल, आपली स्मशानभूमी असेल, 115चा मुद्दा असेल, आपला तलाव असेल, आपले गोडाऊन असतील, आपलं गाव असेल, आपले रस्ते असतील, आपले गटार असतील, बरोबर. हे सगळेच्या सगळे जोपर्यंत आपण सगळे एकत्र येत नाही तोपर्यंत त्याची काही शाश्वती देऊ शकत नाही. माननीय नंदन पाटील साहेबांनी सांगितलं की ज्या वेळेला नगरपालिका या ठिकाणी येऊ झाले त्यावेळेला आपल्याला छोट्या छोट्या गोष्टींसाठी पण परवानग्या घ्याव्या लागतील, आणि त्यावेळेला मात्र आपली दमछाक होईल. आणि ज्या वेळेला अशी एखादी स्ट्रॉंग कमिटी आपल्या पाठीशी असेल त्यावेळेला निश्चितपणे आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे ती परवानगी आणि पाहिजे तसं आपल्या गावाचा विकास या ठिकाणी सुरुवात करतोय. गावकक्ष म्हणून विद्यमान सरपंच सौ रीना हरिदास पाटील यांची नियुक्ती केली. त्यानंतर उपाध्यक्ष म्हणून, कारण ह्या कमिटीचं काम जे असणार आहे खूप व्यापक असणार आहे, त्यामुळे अध्यक्षांना सपोर्ट करण्यासाठी जवळपास 5 उपाध्यक्ष या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. त्यामध्ये सन्मान्य श्री प्रेमनाथ गोपीनाथ पाटील उपाध्यक्ष, सन्मान्य श्री घनश्याम पेराम पाटील उपाध्यक्ष, सन्मान्य श्री विजय गोपीनाथ पाटील उपाध्यक्ष, सन्मान्य श्री रमेश आत्माराम पाटील उपाध्यक्ष आणि सन्मान्य श्री दिनाथ सखाराम पाटील उपाध्यक्ष, असे 5 उपाध्यक्ष ह्या कमिटीमध्ये असणार आहेत जे अध्यक्षांना या ठिकाणी सपोर्ट करतील. त्यानंतर आपल्या ह्या कमिटीमध्ये सचिव म्हणून महत्वाची भूमिका असणार आहे ती सन्मान्य श्री सुभाष विठ्ठल पाटील, ते सचिव म्हणून काम करणार आहेत. त्यानंतर सन्मान्य श्री प्रभाकर मणिलाल पाटील हे
खजिनदार म्हणून काम करणार आहेत आणि सन्माननीय श्री भरत पांडुरंग पाटील हे या कमिटीचे कार्याध्यक्ष म्हणून काम करणार आहेत. त्यानंतर सन्माननीय श्री साईनाथ आत्माराम पाटील हे सहखजिनदार म्हणून काम करणार आहेत. प्रभाकर मिलन पाटील हे खजिनदार असणार आहेत, तर साईनाथ आत्माराम पाटील हे सहखजिनदार म्हणून या ठिकाणी काम करणार आहेत. दोघांच्या खांद्यावरती कोषागाराची ही जबाबदारी असणार आहे. त्यानंतर सचिव म्हणून सुभाष विठ्ठल पाटील आणि त्यांना सपोर्ट करण्यासाठी सहसचिव म्हणून सन्माननीय श्री देवानंद रामदास पाटील यांचं या ठिकाणी नाव आहे. त्यानंतर इतर सर्व जे आहेत हे सदस्य असणार आहेत. तर यामध्ये आमचे पोलीस पाटील सन्माननीय श्री विजय नंदू पाटील हे सदस्य असणार आहेत. सन्माननीय श्री यशवंत हरिश्चंद्र पाटील, सन्माननीय श्री शिवनाथ पाटील, सन्माननीय श्री दुर्लभ जनार्दन पाटील